टेन्शन नाही आलं तुम्हाला? टेन्शन थोडं जेव्हा बघितलं तेव्हा टेन्शन आलं होतं. मग घरी कधी कळलं? माझ्या घरी कळलं जेव्हा माझ्या लग्नाचं चालू होतं. एक बघायला आले, 2 बघायला, दोघांनाही नाकार दिला. मग ते बोलले की का नाही बोलत आहेस, काही आहे रिझन वगैरे. मग फायनली मी माझे भाऊ कझिन आहेत ते आले जातात, त्यांना दोघांना मधून सांगितलं त्यांच्या घरी. त्यांनी बोलवलं मला की ये घरी म्हणून बोलायचं आहे तुझ्याशी. मग गेलो, बोललो मेली की हां असं असं आहे म्हणून. तर आधी विचारलं की काय मीन्स काय, कुठला मुलगा आहे, काय कास्ट आहे. तर बोलली महाराष्ट्रीयन आहे. मग तिथे त्यांना थोडंसं हे झालं. तर मी म्हटले की मग ठीक आहे. मग ह्याला भेटल्यावर मग त्यांना वाटलं की हां ठीक आहे, चांगलं आहे म्हणून. ह्यांना बघून मग बदलला का? हां, ह्यांना बघून मग त्यांचे मम्मी पप्पानी पण ह्यांना बघून मग त्यांचे विचार हे बदलले. आणि तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी जसं म्हणजे मोठ्या भावाचं लग्न होतं, तर लग्नात मी म्हणजे घेऊन आलेलो. माझ्या ऑफिसचे कलिग्स होते, त्यांच्याबरोबर घेऊन आलेलो. आणि बाकी घरात तसं दादाला कल्पना होतीच आधी थोडं बहुत. तर मग त्यांनी खूप म्हणजे दादाला आधी कल्पना असते ना. हां. तर म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स केला. आणि माझ्या घरी म्हणजे मी असं डायरेक्ट कोणाला सांगितलं नाही, दादानीच सगळ्यांना सांगितलेलं आणि आईला वगैरे कन्व्हिन्स केलेलं. तर पण त्या लग्नात चर्चा झाली असेल? हो, लग्नात तर खूप चर्चा झाली. हां ती हां. आणि तेव्हा थोडंसं माझं आणखीन वजन जास्त होता, त्यामुळे की एवढी झाडी आहे म्हणून असं बोलले. हो. मग तुम्ही काय म्हणालात? काय नाही, ते म्हणाले आहे की म्हणजे कंडिशन होतं की आहे म्हणजे नीट तरी दिसलं पाहिजे असं. म्हणलं नाही, चांगले आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. हो. मग नाही, पण तिने पण नंतर खूप रिड्यूस केलं. त्याच्यानंतर मग त्या लोकांनी मीन्स बोलले, भेटले वगैरे. तर मग सगळ्यांनी एक्सेप्ट. लग्न कधी झालं? तारीख 17 फेब 2009. बरं, आता ह्या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. बऱ्याच गप्पा मारणार आहोत, बरंच काही बोलायचं आहे. पण आजच्या गप्पा काहीशा गंभीर स्वरूपाच्या झालेल्या आहेत. याचं कारण त्या दोघांनी सुद्धा ना इतकं शांत समजून सगळं सांगायचं ठरवलं, हो की नाही? त्यामुळे त्यांना टेन्शन आलं होतं, हो की नाही? पण घरी काही फार विरोध झाला नाही. नाही, असं काही नाही. आता सगळं एकदम छान आहे, हो ना? बघूया पहिला खेळ कुठला आणि या पहिल्या खेळात काय होणार. घ्या एक चिठ्ठी. डॉमिनोजचा मनोरा. बघूया किती उंच मनोरा रचणार. घ्या. 5 टप्पे पूर्ण झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. बघूया. 3 4 5 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 1200 1400 कुठल्या प्राण्याला घाबरता का? म्हणजे पालच झुरळाला. आणि तुम्हाला कसली भीती वाटते? साप. आणि ते विंचूला काय म्हणतात? बिच्छू. खेकडा वगैरे असतो. खेकडा वेगळा, हो, विंचू वेगळा. पूछ मारताय ना. काय काय करतो? काय विंचू काय करतो? सांगा त्यांना, सांगा काय करतो. अच्छा, तसं तुम्हाला कधी चावला होता? मला लहानपणी चावलेला. अरे बापरे. मग तिथे अशीच बाहेर मी खेळत होती, तर त्यावेळेला विंच चावला. एवढ्या जोरात ओरडले असेल, 1 तास मी रडत होती त्याच्यासाठी. आणि आईने सांगितलं मग रॉकेलमध्ये पाय ठेवून दे. तर रॉकेलमध्ये पाय ठेवून. नाही, माझा. विंचू तर पळूनच गेलेला. अच्छा, म्हणजे चावला आणि निघून गेला. मला वाटलं विंचवाला 1 तास पाण्यात ठेवला होता रॉकेलमध्ये. असं तुम्हाला कधी काय नाही ना चावलं? कधी नाही. कुत्रा चावला मला एक बार. तुम्हाला कुत्रा कसा काय चावला? आता झूले पे झूल रहा था मैं, तो गांव में पागल कुत्ता भाग के वापस आया था, तो मैं देखा नहीं, मैंने अचानक आके पकड़ पैर पे काटा मुझे. अरे बापरे बापरे बापरे. 21 टाके लगे पैर पे. 21 टाके मोजले होते तुम्ही? हाँ. हो. पप्पा ने बोला बाद में मुझे. मग नंतर परत तुम्ही कुत्र्याच्या वाटेला कधी गेले नाही. नाही ना? घाबरायलाच लागली. भीती वाटते ना? आता भीती वाटते मला. हो. तुम्हाला कोणाकोणाची भीती वाटते? भीती म्हणजे डर डर डर. भूत से. भूत. आपने देखा है भूत? डेली देखते पर सपने में. हाँ, काय सांगता? म्हणजे
तुम्ही बघितलंय भूत? नहीं बघितले नहीं, ऐसा लगता है ऐसा कभी है करके कि बाजू में कुछ रहता ना, लगता फीलिंग आता था कुछ है करके बाजू में. कधी कधी मलाच भूत समजतात. हा एकदा असं झालेलं, हे खूप जोर जोरात असे उठले हा करून आणि बोलतो उठ उठ उठ. म्हटलं काय झालं? बोलतो उठ तू. त्यांना कन्फर्म करायचं तुम्ही भूत आहे की बायको आहे ते. डेंजर है. आणि कभी इसके पहले आपने भूत देखा नहीं? नहीं देखा नहीं. नाही. तुमची भेट कुठे झाली दोघांची? कॉलेज. कॉलेजला आमची कॉमन फ्रेंड होती. हा. ऍक्च्युली हे तिला लाईक करायचे. नेम चुकला. हा मग हे म्हणजे खूप मागे लागले. म्हटलं तुम्ही एवढे नेम बरोबर लागला. ओके नाही. हा, मग तर खूप मागे लागले ते. ती भाऊ देत नव्हती यांना जास्त. तर म्हटलं कशाला एवढं हे करताय म्हणून. आणि त्याच्या अगोदर मला म्हणजे एकाच वेळेला 5 जणींना यांनी प्रपोज केलेला, त्यातली 5वी मी होती. तर तेव्हापासून आमची फ्रेंडशिप जास्त झाली. हाँ फ्रेंडशिप मतलब मैं टेस्ट कर रहा था कि प्रपोज करने के बाद क्या रिएक्ट होता, सामने से फीलिंग आता करके. ये टेस्ट कर रहे थे हाँ मैं टेस्ट कर रहा था मैं कि मतलब कॉलेज का एंडिंग था, बाद में मौका नहीं मिला प्रपोज करने के लिए. तो हाँ. एंड में प्रपोज करके लो जितने को कर सकता है, लेकिन फिर 5 प्रपोज किए. हाँ. उसमें से इन्होंने हाँ कर दिया. मैंने हाँ हाँ नहीं नहीं बोला. हाँ. नॉर्मल थे, हाँ नहीं बोला. मुझे हंसी आई थी. ऐसे प्रपोज किया. पहले बोला कि जो friends ये थे बैग मेरे ना आपका है उसमें. क्या? बोली हाँ मुझे पसंद है, आई लाइक इट. बाद में मेरे हाथ में जो जो चीज़ थी आई लाइक इट बोला. और बाद में बोला आई लव यू करके. अरे व्हेरी गुड. और हम लोग की टीचर भी थी इसमें क्लासरूम में. नाही पण मला एक सांगा की हा. समोर जेव्हा त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की ते तुम्हाला प्रपोज करतील? नाही. नाही असा अंदाज नव्हता. आता किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली कम्प्लीट. कसा आहे हो स्वभाव? खूप छान आहेत. मग तुम्ही घरी कधी सांगितलं प्रपोज? घरी टीवायचे एक वर्षानंतर, खरं 1 साल के बोला. बाद. हाँ. मग काय झालं? मना किया. अपोज हुआ ना. हा. पण तुम्ही यांना फक्त मित्र होते की शिकवायचे पण? मित्र होते आणि थोडंसं म्हणजे इकोला मला हेल्प करत होते. इको और आणि psychology. psychology. इको आणि सायकोलॉजी. हाँ 2 सब्जेक्ट होते हैं. मग शेवटी फायनली होकार झाला? लगेच होकार दिला तुम्ही? नाही आमच्या दोन्ही घरातून होकार नव्हताच. आणि नंतर मग माझी आई तर एक दिवस जेवलीच नव्हती तिला कळल्यानंतर. खूप रडत होती, फुल डे रडत होती. मला टेन्शन आलेलं की नाही आता करायचंच नाही म्हणून. नंतर मग 1 वर्ष उलटल्यानंतर माझा डिसिजन घेतला की हां मला ह्याच्यासोबतच करायचं आहे लग्न. मग घरून काय सांगितलं? मग घरी थोडंसं माझ्या बहिणीने मोठ्या आणि 2nd नंबर भावाने हेल्प केली. आणि मग लग्न झालं? हां पण सासू सासरे नव्हते, त्यांना न सांगताच केले. हाँ हो. मम्मी डैडी को बताया नहीं था? नाही. का हो? मला भीती वाटले. फिर घर में कब पता चला? 3 महीने बाद, 3 मंथ्स के बाद. फिर 3 महीने तक आप कहाँ थे? अब भाड़े पे थे रूम पे. घरातून निघताना बोलले की कलकत्त्याला जातो. ट्रेनिंग में रह रहा हूँ मैं 3 महीने के लिए. ऐसे बताया? हां. और रहते थे उधर ही हाँ. घर के पास? घरापासून जवळ राहत होते? नाही. नहीं घर के ऑपोजिट हाईवे के पास, अच्छा. ईस्ट में. ईस्टमध्ये. पण माहिती नाही घरी नाही. की तुम्ही इकडे आहात? हाँ. क्या हुआ डैडी? बताया नहीं? बताया नहीं. फिर आपको कब पता चला? 3 महीने के बाद बोले कि चलो हमने शादी किया करके बोले कि ठीक है आ जाओ. अभी हो गया तो मैं बोला निकल जाओ. पहले तो बोला मैं निकल जाओ आना मत. तो निकल गया. अब आए नहीं. 3 महीने के बाद बोला कि राखी बंधन आया था. मेरा जवाई था एक, उसको बोला कि तुम प्रशांत को बोल दो अभी क्या हो गया तो शादी हो गया तो उसको बोल दो कि घर पे आने के लिए. घर पे आने के बोलो और दोनों आ जाओ और वो तुमको राखी बांध देगा तुम्हारे वाइफ को और दोनों रहेगा अच्छा करके बोल दिया तो आ गए घर पे. अभी घर पे ही रहता है. आपका क्या रिएक्शन था? हम तो बहुत सपना देखा था शादी करने के लिए, उसको शादी कराने के लिए, लेकिन बिना बताया शादी किया. आणि जर कुणाच्याही घरून आमच्या नाही नसेल, नाही म्हटलं तर आम्ही करायचं नाही. आम्ही बघूया किती आम्ही फ्रेंडली राहू शकतो की मग नाही. लगेच दे माझी चॉकलेट मला परत. मैं सोच रहा हूँ की तुमच्याच घरात एक कॅमेरा ठेवा म्हणजे एक नवीन पिक्चर तयार होईल.